नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी, जरांगेंच्या मागणीनुसार सरकारनं सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढली। मात्र या अधिसूचनेला सरकारचे मंत्री भुजबळांनी कडाडून विरोध केला। तर ही अधिसूचना म्हणजे सरसकट आरक्षण नाही, हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले। पाहूया। बिल्कुल मारा जा रहा है, ओबीसी को खत्म किया जा रहा है, उनको बैकडोर एंट्री से सारे लोगों को जो घुसाया जा रहा है। मराठ्यांच्या त्या सगळ्या सोय कायदेशीर जर दगा फटका झाला, मंडल कमिशन चॅलेंज करणार मी। मंत्री छगन भुजबळ यांनी सलग 2 दिवस ओबीसी नेत्यांच्या बैठका घेतल्या आणि आपल्या सरकारच्या आरक्षणासंदर्भातल्या अधिसूचनेच्या विरोधात एल्गार पुकारला। जरांगे पाटलांच्या मागणीप्रमाणे सरकारनं सगळे सोयऱ्यांसंदर्भात अधिसूचना काढली। मात्र ही अधिसूचना म्हणजे ओबीसींना खतम करण्यासाठी असून मराठ्यांना मागच्या दारानं घुसवलं जात असल्याचा आरोप पुन्हा एकदा भुजबळांनी केला। बिल्कुल मारा जा रहा है, ओबीसी को खत्म किया जा रहा है। ये जो है मराठा समाज को जो 4 आयोग ने कहा कि ये पिछड़े नहीं हैं, सुप्रीम कोर्ट ने कहा ये पिछड़े नहीं हैं, उनको बैकडोर एंट्री से सारे लोगों को जो घुसाया जा रहा है ओबीसी में, इससे ओबीसी का आरक्षण मारा जाए। आता जो काही घेतलेला निर्णय आहे तो कुठलाही सरसकट घेतलेला निर्णय नाहीये। ज्यांच्या एंट्रीज आहेत त्यांना सरळतेने कसं मिळेल सर्टिफिकेट, एवढाच हा निर्णय आहे। त्यामुळे जे काही मीडियामध्ये येत आहे, जे काही आकडे मीडियामध्ये येत आहेत, जे काही वेगवेगळे विषय मीडियामध्ये येत आहेत, या विषयांवर दोन्ही बाजूने म्हणजे ओबीसी समाजाच्या बाजूने किंवा इकडे मराठा समाजाच्या बाजूने रिॲक्शन देणं हे अत्यंत अयोग्य ठरेल। सरकारच्याच अधिसूचनेच्या विरोधात मंत्री भुजबळांच्या घरी रविवारी झालेल्या बैठकीत भाजपचे आमदार राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके, माजी सनदी अधिकारी महेश झगडेंसह ओबीसी समाजाचे प्रतिनिधी हजर होते। तर दुसऱ्या दिवशीही ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आणि महादेव जानकरांसोबत भुजबळांची बैठक झाली। ओबीसींच्या बैठकीमध्ये 3 ठराव पास करून 3 फेब्रुवारीपासून एल्गार सभा सुरू करण्याची घोषणा भुजबळांनी केली आहे। पहिला ठराव आहे, सगळे सोयऱ्यांची अधिसूचना रद्द करा, कुणबी दाखले वाटपाला स्थगिती द्या, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती आणि मागासवर्ग आयोगावरील नियुक्त्या रद्द करा। तर भुजबळांना जरांगे पाटलांनीही त्याच भाषेत उत्तर दिलंय। अधिसूचना रद्द झाली किंवा दगाफटका झाला तर मंडल आयोगाच्या विरोधात कोर्टात जाणार असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। 3 फेब्रुवारीला अहमदनगरला जे आहे पुन्हा एकदा ओबीसीचा प्रचंड एल्गार मेळावा आयोजित केलेला आहे। महाराष्ट्र यात्रा त्याची सुरुवात अर्थातच मराठवाड्यातूनच होईल। कायदा टिकवण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी 2 उपमुख्यमंत्री घेतली, त्याच्या माझ्या सह्या आहे दोघांनी। मराठ्यांच्या त्या सगळ्या सोय कायदेशीर जर दगा फटका झाला, मंडल कमिशन चॅलेंज करणार मी। यांनी नुसतं दाखल करू दे, आता ह्यो बैठक घ्यायला लागलाय ना, त्याला बैठक मंडल कमिशन चॅलेंज करणार मी। 16 फेब्रुवारीपर्यंत सरकारच्या अधिसूचनेच्या विरोधात हरकती नोंदवता येणार आहे। त्या हरकतींचा विचार करून सरकार पुढचं पाऊल टाकेल आणि त्यामुळे आता जोरदार हरकती ओबीसींकडून नोंदवल्या जातीलच, असं भुजबळ म्हणाले। त्या हरकती नोंदवायच्या आहेत, त्याचं काम सुरू राहील। त्याच्यानंतर तिकडे जाहीर सभा आहेत, त्याचं काम सुरू राहील। नंतर कालच सांगितलं तुम्हाला की जी काही ओबीसी यात्रा काढायची आहे, ओबीसी एल्गार यात्रा, त्याची एक कमिटी नेमलेली आहे। त्यांचा धंदाच येतो त्याचा, कोणाचं चांगलं व्हायला लागलं की त्यांच्या अन्नात माती घालायची। त्यामुळे काही होणार नाही त्या कायद्याला। त्याचे राजपत्रित अधिसूचना निघालेल्या, काहीच होऊ शकत नाही आता, काहीच नाही। हरकती घेतील ठीक आहे, परंतु त्याच्यात त्यांना एवढं तरी लोक पाहिजे बैठक घेणारा, मराठ्यांची नियत चांगली आहे, त्याच्यात ओबीसी बांधवांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे। त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना नसेल तर त्या मार्फत द्या, इतकी नियत साफ आहे आमची। तुमच्यासारखी अशी लोकांच्या अन्नात माती घालणारी नियत आमची नाहीये। अधिसूचनेमध्ये सगळे सोयऱ्यांची व्याख्या बदलण्यात आली आहे। जरांगे पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे जातीय विवाहातून निर्माण झालेल्या नातेवाईकांना प्रतिज्ञापत्रावरूनही ओबीसींचं जात प्रमाणपत्र मिळेल। या विरोधात मंत्री भुजबळ सरकार विरोधात आक्रमक झाले। खरं म्हणजे नोंदी असताना त्यांना प्रमाणपत्र मिळणं
हे कायदेशीरच आहे, पण ते मिळत नव्हतं. त्यामुळे जो काही अधिकार होता तो अधिकार सोप्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं आहे. ओबीसी समाजाचं काही आरक्षण कमी केलं असं कुठेही राज्य सरकारने केलं नाही. भुजबळ साहेबांशी मी देखील चर्चा करेन, राणे साहेबांशी करेन, नेमकं काय केलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आम्ही आणून देऊ. ते भेटतील तेव्हा मी सांगेन ना त्यांना, ते कशी काय करणार, ते सांगा कशी काय करणार. ते तुम्ही वेगळं आरक्षण द्या म्हणून सांगतात, आम्ही तयार आहोत, द्या ना त्यांना वेगळं आरक्षण. मग कशाला घुसवतात सगळेचे सगळे मराठा? त्यांनीच आहे ना मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि त्याप्रमाणे ते घ्यायला सुरुवात झाली. मग ते थांबवा. ते काही वेगळं, एवढा मोठा घरामध्ये 2 भाऊ असले तरी त्यांची 2 वेगवेगळी मतं असतात. मग घरातले एकत्र बसतात आणि त्याच्यामध्ये काय गैरसमज आहे ते दूर करतात. मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की याबद्दल देवेंद्रजींनी पण नागपूरला स्टेटमेंट केलं की आम्ही मुंबईमध्ये गेल्यानंतर भुजबळ साहेबांशी बोलू. देवेंद्रजी पण म्हणाले की ह्याच्यात कुणावर अन्याय झाला असं आम्हाला वाटत नाही, परंतु त्यांच्याशी बोलू. मी पण तुम्हाला तसंच सांगितलं, तर बोलण्यापुरता तर वेळ द्या ना. मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भात सध्या 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण सुरू आहे. मात्र सर्वेक्षणातही खोटी माहिती द्या असं सांगितलं जात असल्याचा गंभीर आरोप भुजबळांनी केला. जे आता जे सर्वेक्षण चालले ते पण तुम्ही दाखवले की चांगलं घर असलं तरी झोपडी दाखवा, नोकरी असली तरी नाही म्हणून सांगा, शिक्षण असलं तरी नाही शिकलो म्हणून सांगा, घरासमोर गाडी ट्रॅक्टर उभे असले तरी सांगा की नाही आम्ही मोलमजुरी करतो. हे चाललंय ना सगळीकडे. सर्व समाजाचं सरकार आहे. मराठा समाजाचं आहे, तसंच ओबीसी समाजाचं आहे, धनगर आहे, इतर ज्या आपल्या जे समाज आहेत या सर्व समाजाला एकत्र घेऊन पुढे जाणारं सरकार आहे. त्यामुळे या समाजामध्ये तेढ लावण्याचं काम कुठल्याही कोणी करता कामा नये, अशा प्रकारची भूमिका माझी आणि सरकारची आहे. मराठ्यांच्या कुणबी नोंदींप्रमाणे जी जात प्रमाणपत्र दिली जात आहेत किंवा सध्या काढलेल्या सगळ्या सोयऱ्यांवरून ओबीसींवर अन्याय होत नसल्याचं मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं म्हणणं आहे. तसाच सूर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही आहे. मात्र मंत्री भुजबळांचा उघडपणे तीव्र विरोध आहे. त्यावरून भुजबळांना आंबेडकरांनी राजीनाम्याचा सल्ला दिला. ते कॅबिनेटमध्ये आहेत, त्यांनी पब्लिकली हे मांडण्यापेक्षा त्यांनी कॅबिनेटमध्ये मांडावं आणि कॅबिनेटमध्ये त्यांचं म्हणणं जर ऐकलं जात नसेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून ओबीसीसाठी राजीनामा द्यावा. म्हणजे मग ते जे म्हणतात आहेत त्याला वेटेज आहे. नाही ते एका बाजूला सत्ता उपभोगायची आणि दुसऱ्या बाजूला रडत राहायचं. या 2 गोष्टी हातात कशा जातील? तुम्ही सरकारमध्ये राहूनच हा लढा देणार आहात, सरकारमध्ये बाहेर पडणार असं ते त्यांनी ठरवावं ना. माझ्या पार्टीने ठरवावं, माझ्या सरकार मुख्यमंत्र्यांनी ठरवावं. मला त्याची काही चिंता नाही. आणि मला ओबीसीच्या प्रश्नाचं जे आहे दुःख आणि संताप आहे त्याच्यापुढे कुठल्याही पदाची अभिलाषा नाही. आणखीन काय सांगू? त्याला जाऊन सांगा तुम्ही यांना काढा म्हणून. भुजबळ तुर्तास तरी ऐकण्याच्या मूडमध्ये नाही आहेत. अर्थात त्यांची राजीनाम्याची तयारीही नाहीये. म्हणजे सरकारमध्येच राहून अधिसूचनेवरून सरकार विरोधात लढण्याच्या मूडमध्ये भुजबळ आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.